देवासमोर दिवा लावताना शक्यतो पूर्वेकडे दिव्याची वात येईल अशा पद्धतीने लावायचा असतो। आता ज्यांच्याकडे समय आहे त्यांचं ठीक आहे, पण ज्यांच्याकडे समजा असा दिवा लावत असाल तुम्ही तर त्याची वात ही सरळच जाते, तर ही वात सुद्धा शुभ मानली जाते। किंवा समय जर असेल पूर्व दिशेला दिवा लावला तर उत्तर तुमची एकाग्रता वाढते, तुम्हाला तुमची जी सेवा तुम्ही करत आहात ती परमेश्वरापर्यंत पोचते। त्याचप्रमाणे एक शुभ नोकरी लागण्यासाठी, घर होण्यासाठी, सगळ्या गोष्टीसाठी दिव्याची वात ही पूर्व दिशेला लावावी। ज्याला आध्यात्मिक प्रगती करायची आहे, अजून काही जीवनामध्ये काही अचीवमेंट आहेत, त्यांनी दिवा हा उत्तरेला तोंड करून लावावा। पश्चिमेला तोंड करून सुद्धा काही ठिकाणी दिवा लावला जातो, तो काही विशेष साधना किंवा विशेष गोष्टींच्या प्राप्तीसाठी पश्चिमेला तोंड करून दिवा ठेवतात। आता दक्षिणेला दिव्याची वात केव्हा करतात तर ती फक्त धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिणेकडे वात करून दिवा लावावा। तो यमदीपदान असं म्हटलं झालेलं आहे। ते यमासाठी आपल्या घरावरती कोणत्याही प्रकारचं अरिष्ट, दुःख, आजारपण येऊ नये, यमराजाची म्हणतात ना अवकृपा आपल्या घरावरती होऊ नये म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी तिकडे दक्षिणेला दिवा हा लावला जातो। तर रेग्युलर दिवा सांगितलं मी तुम्हाला पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावा, नाही तर मग असा सरळ, हा सुद्धा शुभच मानला जातो। आणि असं एक महत्त्वाचा पॉईंट सांगते, घरात दिवा लावा रे, काही वेळेला असं बऱ्याच ठिकाणी ओरडलं जातं। एक महत्त्वाचं आणि एक गोड गुपित तुम्हाला ह्याच्यातलं सांगते, जो दिवा लावतो तो व्यक्ती निरोगी होतो, त्याचं आयुष्य वाढतं आणि त्याच्या आयुष्यात त्याने जी काही कर्म केली असतील ना, वाईट कर्म, ती कमी होतात आणि तो दीर्घायुष्यी बनतो, निरोगी पण राहतो। तर हा एवढा महत्त्वाचा फायदा हा दिवा लावल्याचा आहे। मग सांगा बघू आजपासून कोण कोण दिवा लावणार आहे? जय भवानी, जय जगदंबा।